श्री स्वामी समर्थ. आचार्य मंजुषा जोशी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज आपण समजून घेणार आहोत 13 मार्च ते 14 एप्रिल या एक महिन्याच्या कालावधीमध्ये काही महत्वपूर्ण ग्रह तुमच्या आयुष्यामध्ये मोठे बदल परिवर्तन करू पाहत आहेत. आणि विशेष सांगायचं झाल्यास या 3 राशीच्या लोकांना विशेष बदल परिवर्तनाकडे घेऊन जात आहेत. तुमच्या आयुष्यातला संघर्षमय प्रवास, तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीतली अस्थिरता यामध्ये मोठे बदल घडवणार आहे. मग कोणत्या त्या 3 राशी असतील ते पुढे समजून घेऊयात. सर्वात प्रथम समजून घेऊ या कालावधीमध्ये हा आमूलाग्र बदल का होत आहे. कारण शनी ग्रह 13 मार्च रोजी अस्तावस्थेमध्ये येत आहे आणि त्याचबरोबर बुधांचा आणि मंगळाचा अस्त सुरू आहे. मग या अस्तावस्थेमध्ये जेव्हा एका नवग्रह मंडळातील 3 महत्वपूर्ण ग्रह अस्तावस्थेमध्ये येतील त्यावेळेस तुमच्यामध्ये मोठे परिवर्तन घडवणारच. आणि तो कोणता पुढे समजून घेऊया. सर्वात प्रथम तुम्हाला अस्तावस्था म्हणजे काय हेच माहिती नाहीये, तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगू इच्छिते ग्रह अस्त होणं म्हणजे काय. सूर्यमंडळामध्ये परिक्रमा करताना जास्तीत जास्त सूर्याच्या जवळ जेव्हा एखादा ग्रह येतो त्यावेळेस त्या सूर्याच्या प्रखर प्रकाशामध्ये तो ग्रह प्रभावित होतो आणि स्वतःची जी प्रतिभा आहे, स्वतःचा जो प्रकाश आहे तो क्षीण होत असतो. मग अशा वेळेस त्या ग्रहाला अस्तावस्था आली असं म्हटलं जातं. त्यामुळे ही अस्तावस्था शनी ग्रहांची 13 मार्च रोजी सुरू होत आहे आणि त्याचबरोबर मंगळ ग्रहाची आणि बुध ग्रहाची अस्तावस्था सुरू आहे. नवग्रह मंडळामध्ये रवी ग्रहाला राजा मानलं जातं आणि शनी ग्रहांना सेवक मानलं जातं. सेनापती म्हणून ओळखले जाणारे मंगळ ग्रह आणि युवराज म्हणून ओळखले जाणारे बुध ग्रह, या मंगळ ग्रहाचा, बुध ग्रहाचा आणि शनी ग्रहाचा होणारा अस्त तुमच्या जीवनामध्ये विशेष बदल करणार आहे. मग त्या राशी कोणत्या आणि त्यांना अनुक्रमे काय फळ मिळणार आहे हे आता पुढे समजून घेऊयात. 3 ग्रहांचं जेव्हा अस्त होतं त्यावेळेस तुमच्या करिअरमध्ये, ग्रोथमध्ये थोडे विशेष बदल परिवर्तन होतं, थोडे अस्थिरता निर्माण होत असते. हे सगळ्यात मोठं फळ जेव्हा कोणतेही 3 ग्रह, नवग्रह मंडळातील 3 ग्रह अस्त होतात त्यावेळेस तुम्हाला मिळत असतं. अशा अस्त झालेल्या ग्रहांचा परिणाम कोणत्या 3 प्रमुख राशींना होऊ शकतो ते पुढे समजून घेऊयात. सर्वात प्रथम कर्क राशी. कर्क राशीवरती फार मोठा परिणाम होऊ शकतो. याचं कारण म्हणजे तुमच्या स्वभावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये राग, चिडचिड व्यक्त होणं, अशा सगळ्या गोष्टी घडू शकतात. हे सगळ्यात मोठं कारण म्हणजे मंगळ अस्त आहेत, बुध ग्रह अस्त आहेत. विचार न करता वक्तव्य करणं, पटकन एखादा संवाद साधताना तुम्ही पटकन एखादा शब्द तुमच्याकडनं जाणं आणि त्याच शब्दावरती तुम्हाला विशेष तणावदायी परिस्थितीपर्यंत घेऊन जाणारा वाद होणं, अशा सगळ्या गोष्टी घडू शकतात. म्हणून कर्क राशीचे जातक आता हा व्हिडिओ ऐकताय, तुम्हाला सांगू इच्छिते 13 मार्च नंतरची पुढची जी स्थिती तुमच्यासाठी प्रत्येक गोष्टीचा विचार करून बोलणारी असणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कुटुंबामध्ये कलह त्यामुळे होऊ शकतात. त्यामुळे सामान्य आयुष्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने या दरम्यान साधारणतः 1 महिन्याचा कालावधी असणार आहे. या 1 महिन्यामध्ये तुमच्या वाणीवरती विशेष नियंत्रण ठेवावं, हा प्रमुख सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. याचबरोबर तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी विशेष बदल परिवर्तन तुम्हाला आता दिसून येणार आहे. ते कसं, तर तुम्ही जो काही आर्थिक व्यवहार करताय किंवा व्यवसाय तुमचा सुरू आहे, नोकरी सुरू आहे, त्या नोकरीमध्ये सुद्धा काहीसे बदल परिवर्तन करू पाहणार आहात. तुम्हाला स्वतःला इच्छा होणार आहे की आता मला बदल करायचा आहे, नवीन नोकरी शोधायची आहे, मला परिवर्तनाकडे जायचं आहे. त्या ठिकाणी मला काम नको किंवा नकोस झालंय असे जे काही वर्ग आहेत आणि हा व्हिडिओ ऐकताय, तुम्ही नवीन संधी मिळू शकते, तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. परंतु या प्रयत्नांमध्ये 14 एप्रिल पर्यंतची स्थिती थोडीशी तुम्हाला स्ट्रगल दाखवते, जास्त प्रयत्नशील अशी दाखवत आहे. राशीचे जातक हा व्हिडिओ ऐकताय, तुमच्यासाठी सांगू इच्छिते शनी, मंगळ आणि बुध असता असल्यामुळे तुम्ही जे काही कार्यशैली तुमची आहे, कार्य करण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीमध्ये निश्चित बदल होणार आहेत. ते बदल म्हणजे कसे की आजचं कार्य उद्यावर पोस्टपोन करणं, हा तुमचा स्वभाव तयार होऊ शकतो, जो की तुमचा स्वभाव नाही. परंतु या दरम्यान या गोष्टी घडू शकतात. मंगळ ग्रह असत आहेत त्यामुळे विशेष परिश्रम नकोत किंवा उद्या करूयात, आजपेक्षा उद्या तो दिवस चांगला आहे, उद्याच आपण करूयात, असे काहीसे विचार होऊ शकतात. अगदी गृहिणीपासून
वर्किंग वुमन पर्यंत प्रत्येक महिला भगिनींना सांगू इच्छिते, तुम्हाला सुद्धा या दरम्यान विशेष आळशी वृत्ती वाढू शकते. शनी अस्त आहेत, मंगळ अस्त आहे, त्यामुळे तुमच्या कामाची गती कमी करून देतील. आणि बुध अस्त असल्यामुळे तुमची वैचारिक जी क्षमता आहे किंवा विचार करण्याची जी पद्धत आहे यामध्ये सुद्धा मोठा बदल आहे. तो कसा, तर तुम्ही जे काही कार्य करता ते विचारपूर्वक करत असता, कारण बुध ग्रहाची ही राशी आहे, बुधाच्या अंमलाखाली येणारी ही राशी आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा फार बारकाईने विचार होतो. हे असं का, किंवा हे असं का करायला पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टींचा विचार करून त्याच्यावर कृती करणारा तुमचा स्वभाव आहे. परंतु आता यामध्ये थोडासा बदल होईल. या 1 महिन्यामध्ये तुम्ही कुठलेही डिसिजन घेतले तर ते चुकू शकतात, त्यामुळे विचारपूर्वक करावा असा तुम्हाला सल्ला देण्यात येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कष्ट अधिक, परिश्रम अधिक आणि मोबदला कमी असे काहीसे फळ सुद्धा शनिदेव तुम्हाला देऊ शकतात. सुद्धा तुम्ही विशेष काळजी घ्यायची आहे. याचबरोबर आर्थिक चणचण सुद्धा भासणार आहे. मार्च एंड सुरू आहे असे काहीसे तुमच्या बोलण्यात येईल, परंतु मार्च महिना तुमच्यासाठी बुधामुळे थोडासा व्यस्त करून देणारा आणि आर्थिक त्रस्त करून देणारा असा असणार आहे. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आहे. बुधांची उपासना किंवा बुध ग्रहाची काही रेमेडी मी तुम्हाला सुचवणार आहे, ती तुम्हाला करावी लागेल. या दरम्यान ती केल्यानंतर निश्चित तुमच्या कार्यांमधील जी अस्थिरता आहे, फार उशिरा ते काम पूर्ण होतं, थांबत थांबत एखादं कार्य पूर्ण होतंय, ते कार्य सुलभतेने पूर्ण होण्यासाठी मदतच होऊ शकते. मकर राशीच्या जातकांना मी सांगेल की तुमच्यासाठी शनींचं हे गोचर अस्तावस्थेमधलं विशेष असेल, कारण शनी ग्रह जेव्हा अस्त होतात, मकर ही तुमची रास आहे, शनीच्या अंमलाखाली येणारी ही मकर रास आहे, आणि शनी अस्त असतील त्यावेळेस तुमच्यामध्ये थोडासा आळशीपणा, लेझीनेस वाढलेला प्रकर्षाने दिसू शकतो. कामाची टाळाटाळ होऊ शकते. दाम्पत्य जीवनामध्ये सुद्धा थोडेसे मतभेद, कलह प्रकर्षाने दिसून येत आहेत. मार्च ते 14 एप्रिल या दरम्यान तुम्हाला प्रवासाचे योग सुद्धा आहेत, आणि प्रवासामध्ये थोडासा आर्थिक खर्च जास्त प्रमाणामध्ये होणं किंवा तुम्हाला काही अंशी प्रवासामध्ये तब्येतीच्या तक्रारी निर्माण होणं असे सुद्धा अशुभ फळे मिळू शकतात. विशेष म्हणजे त्वचा विकार जाणवू शकतो. ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा वर्गाला मी सांगू इच्छिते, या दरम्यान तुम्हाला विशेष स्वतःच्या आरोग्याची काळजी सुद्धा घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर थोडासा चिडचिडा स्वभाव तुमचा असतो आणि या दरम्यान थोडासा तो आणखीन बळावू शकतो, म्हणून सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. या दरम्यान मोठ्या गुंतवणुकीची संधी सुद्धा उपलब्ध होईल, परंतु त्या गुंतवणुकी करताना त्यासाठी आपण करतोय ते कार्य योग्य आहे का याचा विचारपूर्वक कृती अशा पद्धतीने तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. यामुळे काय होईल तर शनी ग्रहाची जी अवस्था आहे, अस्तावस्था आहे, याचे काहीसे अशुभ परिणाम म्हणजे तुमच्या कामामधली गती मंदावणं हे अशुभ परिणाम तुम्हाला मिळतंय, तर त्यामध्ये तुम्हाला आर्थिक कुठल्याही मोठ्या प्रमाणात फसवणूक किंवा फटका बसू नये म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणार आहोत. तुमच्या राशीला 7.5 नाही किंवा शनी ग्रहाची अशुभ स्थिती नाही, परंतु मीन राशीमधून शनी अस्त होतोय, तुमच्या पत्रिकेतील तृतीय भावातनं शनी अस्त होतोय, त्यामुळे कष्टाला फळ कमी असे काहीसे फळ तुम्हाला प्रकर्षाने दिसणार आहे 13 मार्च ते 14 एप्रिल पर्यंत. म्हणून तुम्हाला सांगितलेले काही उपाय आहेत, आता याबद्दल आपण समजून घेतोय, ते उपाय तुम्ही सुरू करू शकता. सगळ्यात प्रथम तुम्हाला उपासना शनी अस्त आहे म्हणून देणार आहे, ती तुम्ही काय करू शकता तर काळे वस्त्र शनिवारच्या दिवशी तुम्हाला दान द्यायचे आहेत. यामुळे काय होईल, तुमच्या जीवनातला नैराश्य आणि आळस हा जो भाग आहे तो कमी होऊ शकतो. त्याचबरोबर उत्साहवर्धनासाठी शनी मंदिरामध्ये किंवा मारुती मंदिरामध्ये गोड पदार्थाचं दान करायचं आहे, वाटप करायचं आहे. यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंदमय प्रसंग वारंवार येतील. शनी मंगळासोबत असता आहे, त्यामुळे मंगळाचे सुद्धा इफेक्ट तुमच्यावर होतील. मग मंगळासाठी काय उपासना कराल तर गणपती मंदिरामध्ये तुम्हाला लाडवाचं दान देता आलं तर नक्की द्या. मोतीचूरचे लाडू किंवा कुठल्याही प्रकारचे गोड पदार्थ तुम्हाला लाडू दान देता आले, त्याच पद्धतीने तिथे अन्नदान करता आलं तरी चालेल. यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उत्साहवर्धन होऊ शकेल. बुध ग्रह हा बुद्धीचा कारक आहे, पैशाचा सुद्धा कारक मानला जातो. युवराज ग्रह आहे, सर्व प्रकारचे सुखे आपण त्याच्यावरून पाहतो. त्यामुळे बुध अस्त असल्यानंतर तुम्हाला प्रत्येक गोष्टीतलं सुख थोडंसं विलंबाने मिळतं. तिथे कर्क, कन्या, मकर राशीच्या लोकांना सांगू इच्छिते, तुम्ही सगळ्यांनी बुधवारच्या दिवशी शुभ्र वस्त्र किंवा शुभ्र पांढऱ्या रंगाचे गोड पदार्थ हे सुद्धा दान द्यायचे आहेत.
यामुळे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंदमय प्रसंग वारंवार घडतील. पर्यटनामध्ये किंवा फिरण्यामध्ये, प्रवासामध्ये तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तब्येतीच्या तक्रारी जाणवणार आहेत. काही गोष्टींमध्ये प्रवासामध्ये छोटे मोठे अपघात अशा काही प्रसंगातनं जावं लागू शकतं, म्हणून सुद्धा तुम्हाला सांगितलेली उपासना करायची आहे. मोठ्या प्रमाणातील अपघाताचे योग निश्चित नाही आहेत, परंतु किरकोळ प्रमाणामध्ये तुम्हाला धावपळीमध्ये त्याचा त्रास होणं असे काहीसे अनुभव येऊ शकतात, म्हणून सांगितलेले उपाय निश्चित करून पहा. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करते. आपल्या चॅनलचे एक इन्स्टाचं सुद्धा पेज आहे, फेसबुकचं सुद्धा पेज आहे. तुम्ही आजपर्यंत त्या पेजला जर भेट दिली नसेल तर निश्चित द्या. त्यावरती आपण छोट्या स्वरूपामध्ये रील करत असतो, ज्या माध्यमातून तुम्हाला पटकन एखादा विषय समजून घेता येऊ शकतो. काही ग्रहांची परिवर्तित होणारी स्थिती यावरती सुद्धा व्हिडिओ त्यावरती अपलोड असतात. नक्की जाऊन तुम्ही तेही समजून घेऊ शकता आणि त्यालाही लाईक आणि शेअर करू शकता. तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना ज्या काही अडचणी येत आहेत, समस्येतनं जावं लागतंय, मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय, तुमच्या पत्रिकेतील मंगळ, शनी आणि बुधाची अवस्था तुम्हाला समजून घ्यायची असेल, त्यासाठी खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती यायचं आहे. कृपया कोणी फोन करू नका, कारण फोन काही कारणास्तव व्यस्त लागतो. मग तुमच्या तक्रारी येतात की फोन लागत नाहीये, फोन उचलला जात नाही. तर अशा वेळेस तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही व्हॉट्सअपचं माध्यम निवडायचं आहे. जन्मतारीख, वेळ, जन्म ठिकाणी माहिती नोंदवायची आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला पुढे मिळणाऱ्या वेळा दिल्या जातात, त्या वेळेला आपण संपर्क करू शकता किंवा त्यावेळेस आपण चर्चा करू शकतो, मार्गदर्शन घेऊ शकतो. पुन्हा भेटणार आहे अशाच माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.